हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं मराठी मॅक्रिम आर्ट क्राफ्टमध्ये। आज मी आपल्याला मॅक्रिमचा झुमर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य व्हाईट मॅक्रिम 4 बंडल, 2, 4, 5, 7, 8, 10 ची रिंग लागणार आहे। गुलाबी कलरची मोती 200 ग्रॅम, गुलाबी कलरची घंटी 150 ग्रॅम। तर चला तर मग बघूया आपण मॅक्रिमचा झुमर। इथे मी 2 इंचाची रिंग जी आहे ती घेतलेली आहे। तर याला मी इथे 30 इंचचं जे कॉर्ड आहे ते कट करून घेतलेलं आहे। बघू शकता आपण, ते मी त्या रिंगला अटॅच करणार आहे। तर इथे जी आपली रिंग आहे ती अटॅच करून त्याला झालेली आहे। बघू शकता आपण। तर इथे मी 2 इंची रिंग अटॅच केलेली आहे आणि मी 16 कॉर्ड कट केलेले आहेत 5.5 मीटर मध्ये। तर इथे जे मी इक्वली कॉर्ड करून घेतले होते त्याच्या मधोमध मी रेड कलरचा जो कॉर्ड आहे त्याने त्याला बांधलेलं होतं। तर आता मी ते सोडते आणि जे बाजूचे जे 2 कॉर्ड आहेत त्याने मी आता एक नॉट बांधणार आहे। इथे मी 1 साइडच नॉट बांधणार आहे। इथे आपल्याला जेव्हा आपण 1 साइडची नॉट बांधत आहोत तर मी इथे बघू शकता आपण जे कॉर्ड आहे ते खेचते, जेणेकरून टाईट आपल्याला जे पाइपिंग जे आहे ते गाठ झालेली पाहिजे। तर इथे आपण काउंट करू शकता, तिरक्या पद्धतीने ते काउंट करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर इथे 10 वेळा मी ते नॉट बांधलेले आहे। तर आता मी इथे 4 कॉर्ड घेऊन 4 नॉटची गाठ बांधणार आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही एक लाईन कंप्लीट करून घ्यायची। तर इथे मी आता 3 लाईनी माझ्या कंप्लीट करून झालेल्या आहेत। तर आता इथे मी चौथी लाईन जी आहे ती कंटिन्यू करते। सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे।
बघू शकता जे म्हणजे 6 लाईनी जे आहेत ते मी इथे कंप्लीट केलेले आहेत. तर आपण त्याला काउंट करू शकतो. तिरक्या पद्धतीने आपल्याला इथे काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 तर इथे आपल्या 6 लाईन ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता इथे मी 2 इंचाचं माप घेते. आपण बघू शकता आपण यामध्ये 2 इंच जो आहे ते मेजरमेंट घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे कोर्नरची गाठ बांधायची. त्याच पद्धतीने आपल्याला ती लाईन कंप्लीट करून घ्यायची 2 इंचाचं माप घेऊन. तर इथे आपली एक लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आता एक मोती पिंक कलरचा अटॅच करणार आहे. त्यानंतर त्याला कोर्नरची गाठ आपल्याला बांधायची. सेम तीच प्रोसेस त्याच लाईनला आपल्याला पूर्णपणे मोती अटॅच करून कोर्नरची गाठ बांधायची आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर त्यामध्ये 2 इंचाचं पुन्हा एकदा आपण माप घेणार आहोत आणि एक कोर्नरची पुन्हा एकदा गाठ बांधणार आहोत आपण. त्याच प्रोसेसने आपल्याला ती लाईन कंप्लीट करून घ्यायची. बघू शकता आपण मी 2 इंचाचं माप जे आहे ते पुन्हा बघते. इथे मी आता 5 इंची रिंग अटॅच करते. तर या पद्धतीनेच आपण बाकीचे जे नॉट्स आहेत ते 8-7 इंच रिंगला अटॅच करणार आहोत.
आता इथे जी आपली रिंग जी आहे ती मी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 16 कॉर्ड 1.5 मीटरचे कट केलेले आहेत मी. तर मी या गॅपमध्ये 2 कॉर्ड अटॅच करणार आहे. आता इथे बघू शकता मी अटॅच केले आहेत आणि त्यामध्ये मी 4 नॉटची गाठ बांधणार आहे 4 कॉर्ड घेऊन. तर इथे आपली एक लाईन कंप्लीट झालेली आहे. तर आता इथले मी 2 कॉर्ड घेणार आहे. पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. या पद्धतीने इथे मी 5 लाईन ज्या आहेत त्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तितक्या पद्धतीने त्या आपल्याला काउंट करायचे. तर इथे आपण आता 3 इंचाचं माप घेणार आहोत आणि 4 नॉटची गाठ बांधणार आहोत. सेम प्रोसेस आपण मोठी लाईन जी आहे ती कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर आता आपण 2 कॉर्डमध्ये एक मोती आपल्याला यामध्ये अटॅच करायचं. पुन्हा त्याला आपण पूर्णची गाठ बांधणार आहोत.
सेम प्रोसेस आपल्याला त्या लाईनला करायची. या पद्धतीने आपण बघू शकता मी मोती आणि फोर नॉटची गाठ बांधून त्याला अटॅच केलेली आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा 3 इंचाचं जे आहे ते माप घेऊन त्याला फोर नॉटची गाठ बांधायची आहे. ही आपली एक लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता मी इथे 7 इंचाची जी रिंग आहे ती अटॅच करणार आहे. सेम प्रोसेसने आपल्याला बाकी जे नॉट आहेत ते त्या 7 इंचच्या रिंगला अटॅच करून घ्यायचे. तर या पद्धतीने आपली 7 इंची जी रिंग आहे ती अटॅच झालेली आहे. आणि त्यानंतर आपण 4 कॉर्ड घेऊन त्यामध्ये आपल्याला फोर नॉटची गाठ बांधायची आहे. ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला 7 लाईन म्हणजे 7 वेळा कंप्लीट करायची आहे. इथे बघू शकता आपण मी इथे 7 लाईन जे आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. आणि तरीक्या पद्धतीने आपल्याला काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7. तर इथे 7 वेळा जी आपली ही लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर त्यानंतर जे लॉंग कॉर्ड राहतील आणि जे 1.5 मीटरचे आपल्याला एक शॉर्ट कॉर्ड आहे त्यामध्ये ते सोडून आपल्याला जे लॉंग कॉर्ड आहे त्याला आपण फोर नॉटची गाठ बांधणार आहोत. आणि ही प्रोसेस आपल्याला 10 वेळा कंप्लीट करायची आहे. या लॉंग कॉर्डमध्ये आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे. यासाठी 10 वेळा आपल्याला इथे नॉट बांधावे लागते. इथे आपले 10 जे नॉट आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. बघू शकता आपण या पद्धतीने गाठी बांधायची आहेत आपल्याला. त्यानंतर मी इथे एक पिंक कलरचा मोती अटॅच करणार आहे. सेम प्रोसेस आपल्याला फोर नॉटची गाठ एक बांधायची आहे. त्यानंतर ते आपल्याला कंटिन्यू एका बाजूनेच गाठी बांधायची आहेत. ज्या प्रकारे आपण स्पायरलची जी गाठ बांधतो त्या पद्धतीने.
ज्या पद्धतीने आपण पहिल्यांदा 2 इंच रिंगला ज्या पद्धतीने स्पायरलची गाठ जी आहे नॉट जी बांधली होती त्या पद्धतीनेच आपल्याला कंटिन्यू ही बांधायची आहे. तर इथे आपली बघू शकता स्पायरलची नॉट आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर मी इथे टेपच्या मेजरमेंटने तिथं काउंट करणार आहे 3.5 इंच आणि या बाजूला सुद्धा 3.5 इंच. या पद्धतीने इक्वली बघू शकता आपलं मेजरमेंट आलेलं आहे. सेम प्रोसेसने आपल्याला बाकीचे बेल्ट जे आहेत ते तयार करून घ्यायचे आणि जे आपले जे शॉर्टवाले जे कॉर्ड जे इथे राहिलेले होते त्याचे 2.5 इंच जे टेप मेजरमेंट घेऊन ते कट करायचे आहेत आपल्याला. तर इथे मी त्यामध्ये एक मोती आणि एक घंटी अटॅच करणार आहे. सेम प्रोसेसने आपल्याला बाकी जे शॉर्ट कट आहेत त्यांना तीच पद्धतीने कट करून बेल्स आणि घंटी अटॅच करायची आहे. तर इथे आपले जे आपण बघू शकता मी घंटी आणि बेल्स जे अटॅच केलेले आहेत. त्यानंतर इथे मी 10 इंच रिंग होती त्याला मी अशा पाकळ्या अटॅच करून घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी 1 मीटरचे इथे 80 कॉर्ड कट केलेले आहेत आणि 65 सेंटीमीटरचे 16 कॉर्ड. तर इथे मी एका पाकळीला आपल्याला 10 कॉर्ड 1 मीटरचे लागतात. तर या पद्धतीने मी ते अटॅच करते. तर हे आपण 10 कॉर्ड घेतलेले आहेत 1 मीटरचे. तर यामध्ये मी आता 4 नॉटची गाठ बांधणार आहे. इथे जी आपली आहे ती 5 4 नॉटच्या गाठी म्हणजे जी लाईन आहे ती तयार झालेली आहे. तर आता आपण ह्या ज्या गाठी बांधलेल्या आहेत त्यातले 2-2 कॉर्ड घेऊन एक 4 नॉटचे पुन्हा येतात त्या सेम पद्धतीने गाठ बांधायची आहे. तर ही आपली सेकंड लाईन जी आहे त्यामध्ये 4 नॉटच्या गाठी ज्या 4 होतील. तर इथे आपले 4 नॉट जे आहेत ते बांधून झालेले आहेत. तर आता इथे मी थर्ड लाईन जी आहे त्यामध्ये आपल्या 3 नॉट जे आहेत ते बांधून होतील.
आपली चौथी लाईन जी आहे त्यामध्ये 2 कमरच्या गाठी बांधल्या जाते. तर आता इथे मी एकच कोमरची गाठ बांधणार आहे 5व्या लाईनला. तर इथे आपण बघू शकता आपलं जे काउंट आहे ते 5 4 3 2 1 या पद्धतीने झालेलं आहे. तर आता मी दोन्ही बाजूला 65 सेंटीमीटरचे जे कॉड आहेत कट केलेले ते त्याला अटॅच करते. तर इथे मी आता एक कॉड दोन्ही बाजूला सोडणार आहे. जिथे हा कॉड आपण अटॅच केलं होतं त्यामधले एक कॉड आपल्याला दोन्ही बाजूला सोडायचे आणि बाकीच्या 2 कॉडमध्ये आपल्याला मोती अटॅच करायचे. तर जे 65 सेंटीमीटरचे कॉड आपण अटॅच केलं होतं त्यातलं एक कॉड घेऊन बाकीच्या कॉडला पायपिंग करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या कॉर्डने पुन्हा एकदा आपल्याला पाइपिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे.
आता मी ते मधल्या 2 कॉर्डमध्ये एक मोती अटॅच करून त्याला पुन्हा एकदा 4 नॉटची गाठ बांधणार आहे. तर आता इथे आपले जी पान आहे ते कंप्लीट झालेलं आहे, आपण बघू शकता. त्यानंतर मी यामध्ये 6.5 इंचाचं माप घेऊन राहिलेले जे कॉर्ड आहेत ते कट करून घेणार आहे. या पद्धतीने मी ते कॉर्ड्स बघू शकता कट करून घेतलेले आहेत. तर आता बाजूचे जे 2 कॉर्ड आहेत ते मी एका पानाचे सोडून देणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेल्स आणि घंटी अटॅच करायची. इथे आपण लायटरने कॉर्ड स्टिच करून घेणार आहोत. तर इथे आपले जे घंटे आणि बेल्स आहेत ते अटॅच करून झालेले आहेत, बघू शकता आपण. आणि त्या आपण बाजूला हे 2 कॉर्ड सोडलेले आहेत. तर आता आपण इथे जे 10 इंची आपली जी रिंग आहे त्याला हे जे आपण बेल्ट तयार केले होते ते अटॅच करणार आहोत. तसेच बाकीचे जे आपले जे बेल्ट आहेत ते आपण अटॅच करून घेणार आहोत रिंग. आणि त्यानंतर जी बेल्टचे आहे ते रिंगला अटॅच करून झाल्यानंतर जे कॉर्ड बाकीचे जे राहिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला 4 नॉटच्या गाठी 6 वेळा बांधायच्या आहेत. इथे मी काउंट करते 6 वेळा आपले जे नॉट्स आहेत इथे कंप्लीट झालेले आहेत. तर बाकीच्याही कॉर्डना आपण अशाच प्रकारचे बेल्ट तयार करून घेणार आहोत 6 नॉटवाले.
त्यानंतर आपण इथे बघा, इथे बिंदू तयार झालेला आहे. तर आता मी इथे 8 इंची जी रिंग आहे ती इथे अटॅच करते. सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे जे कॉड आहे ते 8 इंच रिंगला अटॅच करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा 4 नॉटच्या गाठी मारणार आहोत 6 वेळा. तर इथे बघू शकता मी बाकीच्या कॉर्ड्सना सुद्धा 6 वेळा नॉट्स बांधून झालेले आहेत. त्यानंतर आता मी इथे 4 इंची जी रिंग आहे ती इथे अटॅच करणार आहे. तर इथे 4 इंची रिंग सुद्धा आपली अटॅच करून झालेली आहे. तर इथे मी जे 4 इंचच्या रिंगला जे कॉर्ड अटॅच केले होते त्याला मी 17 इंच मध्ये कट करून घेते आणि त्यामध्ये बेल्स आणि घंटी अटॅच करणार आहे. तर इथे मी सर्व बेल्स घंटी त्याला अटॅच करून घेतलेले आहेत. तर इथे मी 1 मीटरचे 2 कॉर्ड घेतलेले आहेत आपण बघू शकता आणि त्या जी बेल्टची जी रिंग आहे 10 इंचची ते आपण मी त्याला अटॅच केलेलं आहे. त्यामध्ये मधले जे 2 कॉर्ड आहेत ते मी इक्वली शॉर्टमध्ये घेतलेले आहेत. ज्या पद्धतीने पाकळ्यांचे जे कॉर्ड जे लटकत आहेत ज्याला बेल्ट म्हणतात त्या मापाचे मी मेजरमेंटचे त्याला कमी जास्त करून घेतलेले आहेत आणि बाजूचे दोन्ही कॉर्ड हे लॉंगमध्ये सोडलेले आहेत. तर आता इथे मी एक 4 नॉटची गाठ बांधते. त्यानंतर आपल्याला इथे एक मोती अटॅच करायचे. हे शॉर्ट जे मधले 2 कॉर्ड आहेत त्यामध्ये आपल्याला मोती अटॅच करायचे. त्यानंतर मी ते 4 नॉटची गाठ बांधते. आणि आता हे जे आपले जे पानांच्यासाठी आपण जे 2 कॉर्ड एक्स्ट्रा सोडले होते ते 2 कॉर्ड आणि जे आता जे अटॅच केलेले त्यातला जे लॉंग कॉर्ड आहे ते 1 कॉर्ड, ते असे 3 कॉर्ड घ्यायचेत आपल्याला. त्या दोन्ही शॉर्ट कॉर्डमध्ये आपल्याला एक मोती अटॅच करायचे आणि त्या लॉंग कॉर्डने त्याला 2 वेळा पायपिंग करायचे. तर आता इथे मी दुसरा मोती अटॅच करते, त्यालाही 2 वेळा पायपिंग करणार आहे.
सेम प्रोसेसने आपल्याला आता इथे मी 3 अजून जे मोती आहेत ते अटॅच करते. इथे बघा मी एक मोती अटॅच केलं, त्यानंतर त्याला पायपिंग करून घेते 2 वेळा या पद्धतीने. इथे मी 5 मोती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूसुद्धा 5 मोती या सेम प्रोसेसनेच अटॅच केलेले आहेत. आता त्या दोन्ही बाजू आहेत आपण एकत्र करणार आहोत आणि त्यामध्ये ज्या मधले 2 कॉर्ड आहेत आपण बघू शकता मी इथे त्यामध्ये मोती अटॅच करते. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 नॉटची गाठ बांधायची. इथे बघू शकता इथे मोती मी अटॅच करून पुन्हा त्याला 4 नॉटची गाठ बांधलेली आहे. त्यानंतर इथे मी आता हे 3 कॉर्ड घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक मोती अटॅच केलेला आहे या पद्धतीने. त्यानंतर आता इथे मी बाजूचे जे 3 कॉर्ड आहेत त्याला त्यामध्ये अटॅच करून घेणार आहे. बघू शकता आपण सेम इथे इक्वली करून घेतले मी, त्यानंतर कट करून घेते. त्यानंतर आता इथे आपल्याला हे 3 कॉर्ड त्या आतल्या 3 जे मोतीमध्ये आहेत 3 कॉर्ड त्याला अटॅच करायचे. तर इथे मी ती 3 कॉर्ड अटॅच केलेली आहे. इथे बघू शकता ही डिझाईन कशी दिसते यामध्ये. इथे आपण मोठ्या साईजचा मोती अटॅच करू शकतो. सेम याच प्रोसेसने मी बाकीच्या पानांना तीच प्रोसेस करून डिझाईन केलेली आहे त्या. आता जे इथे आपले जे कॉर्ड राहिलेले आहेत 2 कॉर्ड दोन्ही पानांच्या मध्ये, त्याला आपण इथे आता चौथे जे मोती आहे त्यानंतर त्यातून आपल्याला ते बाहेर काढायचे या पद्धतीने. आणि ते आता मी इक्वली करून त्याला कट करून घेणार आहे. इथे मी त्याला आणखी मोती आणि घंटी सुद्धा अटॅच करते. इथे बघू शकता मी अटॅच करून घेतलेले आहे. तर इथे मी 27 इंचचे 40 कॉर्ड कट करून घेतलेले आहेत जे आपण 8 इंच रिंगला अटॅच करणार आहोत. तर आपण या गॅपमध्ये 4 कॉर्ड अटॅच करतो.
तर इथे मी 4 कॉर्ड अटॅच केलेले आहेत आणि जे आपण 8 इंचला जी बेल्ट अटॅच केले होते त्यामध्ये आपल्याला एक एक कॉर्ड अटॅच करायचे. तर आता मी ते आपल्याला दाखवते कोणत्या पद्धतीने अटॅच करायचे. तर इथे मी एक पिन हेअर पिन घेतलेली आहे, त्यामध्ये ते मी कॉर्ड जे आहे ते अटॅच करून त्या बेल्टमधून त्याला अटॅच करणार आहे. इथे बघू शकता मी अटॅच केलेला आहे कॉर्ड. या पद्धतीने ही सेम प्रोसेस आपल्याला त्या पूर्ण रिंगला करायची. त्यानंतर हे आपल्याला इक्वली कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण बेल्स आणि घंटी अटॅच करणार आहोत. तर आपला हा जो झुमर आहे तो तयार झालेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.